मुद्दा हा आहे की ज्या पद्धतीने आपण सण उत्सव साजरे करतो आणि संपूर्ण जळगाव जिल्ह्यातच नाही तर आपल्या महाराष्ट्रामध्ये अडावत हे एक असं गाव आहे जिथे सर्व धर्माचे सर्व समाजाचे लोक एकमेकांच्या सणामध्ये सामील होऊन गुण्यागोविंदाने सण उत्सव साजरे करतात। आणि त्याच पद्धतीने प्रत्येक वर्षी आपल्यातर्फे एक कार्यक्रम आयोजित करण्यात येतो ज्याच्यामध्ये आपण जे लोक शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करत असतात त्यांचा आपण सत्कार समारंभ आयोजित करत असतो। यहाँ पर सत्कार किया है। साप्ताहिक वृत्त प्रभात जो 5 साल से आप सभी की खिदमत में आपल्या सर्वांच्या सेवेमध्ये तळागाळातील बातम्या प्रकाशित करतो। साप्ताहिक वृत्त प्रभात समूह आणि फारुख पटेल सर मित्र परिवार यांच्यातर्फे आज हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे ज्याच्यामध्ये उमेश लगाने काम लगा उमेश लगाना मेरे बहुत जोतरगा ने मेरा पूरे वीडियो का काम मिल गया ना तुम्हारा रास्ता है वीडियो बोला मेरे साथ में काहे ना बेटा बाप के साथ में नहीं रहता है सब चल रहा है। जो मेरी शायरी के बहुत अच्छे फैन है तो मैं उनकी नजरें शेयर करना चाहता हूँ कि चरागों के सफर में तबदबा हवाओं आंधियों का है। चरागों के सफर में तबदबा हवाओं आंधियों का है। अंजाम इसका जुल्मत के सिवा कुछ भी नहीं है। जुल्मत यानी अंधकार। अंजाम इसका जुल्मत के सिवा कुछ भी नहीं है। और ये दुनिया नफरतों के आखिरी स्टेज में है। इलाज इसका मोहब्बत के सिवा कुछ भी नहीं है। हमारे सरपंच साहब इतने सादे हैं कि तुम्हें अपने उसूलों की नहीं बोलना करते चांद के सामने अडावत आपल्या या शहरात गणेशोत्सव आणि ईद ए मिलाद शांततापूर्ण साजरा केलेला आहे। गावात शांतता नांदावी, धार्मिक सलोखा अबाधित राहावा यासाठी सर्वांनी प्रयत्न केलेले आहेत। विशेषकर पोलीस प्रशासन ज्यांनी गावाची कायदा व सुव्यवस्था खूप चोखपणे सांभाळलेली आहे तर त्यांच्यासाठीचा हा साप्ताहिक वृत्तप्रभात व आमचा मित्र परिवार यांच्या मनामध्ये एक संकल्पना होती का कुठेतरी या लोकांचा सत्कार व्हावा, कुठेतरी या लोकांचा सन्मान व्हावा। कारण सत्कार केल्याने सन्मान केल्याने माणसामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते, प्रेरणा मिळते आणि या प्रेरणेतून नवचैतन्य निर्माण होऊन नवराष्ट्र निर्माण होत असतं। यासाठी आपण या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। साप्ताहिक वृत्तप्रभात ज्याचे संपादक फारुखशाह नोमानी आहेत, एक ग्रामीण विभागातील तरुणाने खूप धाडसाने हे वृत्तपत्र सुरू केलेलं आहे। सामर्थ्य वाढवते आणि संघर्षातून काहीतरी नवीन घडत असतं।
हे संघर्ष उद्याचं सामर्थ्य निर्माण करेल, कारण त्यांच्यामध्ये मेहनत करण्याची जिद्द आहे। यासाठी आपण या अशा कार्यक्रमाची आयोजन केले होते। यामध्ये खासकर पोलीस प्रशासन, शांतता समिती सदस्य, ग्रामपंचायत सदस्य यांनी खूप उत्कृष्टपणे आपली कामगिरी बजावलेली आहे। अबाधित राहावा, प्रेम वाढीस लागावं यासाठी सर्वांनी या ठिकाणी आपले प्रयत्नांची पराकाष्ठा केलेली आहे। तर असं आजचं आपलं हे एक छोटं खाणे कार्यक्रम आहे। या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय बबनदादा तळवी, ज्यांच्या हातात या गावाचा विकास आहे, विकासाची मूर्ती अशी आमचे सरपंच बबनका तळवी साहेब, आळावत गावाची कायदा व सुव्यवस्था सांभाळणारे कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी API प्रमोद वाघ साहेब, राजकारण आणि समाजकारण यांची उत्तम जोड असणारे दोडे गुजर समाज संस्थांचे अध्यक्ष आदरणीय चंद्रशेखर युवराज पाटील दादासाहेब, तरुण उद्योजक, सर्वांना समान न्याय देणारे प्रगतिशील शेतकरी मुन्ना साहेब, त्याच पद्धतीने दिनकर दादा देशमुख साहेब, लोकेजी काबरा, मनोहर भाऊ, आमचे मित्र शेटे सर, सर्व सन्मान्य व्यासपीठ आलात। आपण सर्वजण आमच्यासाठी खूप मोलाचे आहात। आणखी एक सर्वांसाठी रजाकबाई खूप चांगल्या पद्धतीने शेर व शायरी करतात, त्यांचं खूप प्रभुत्व आहे त्यावर। मी सर्वांसाठी हे म्हणेन का नाही पाहिलं सोनं नाणं माणसं पाहिली घडलेली, नाही पाहिलं सोनं नाणं माणसं पाहिली घडलेली, कर्तृत्वाच्या पावलांनी आसमंताला भिडलेली, अशी आज आपल्याकडे मोठमोठी माणसं आहेत। कार्यक्रम काही लोकांमध्ये प्रेरणा वाढावी याच्यासाठी साप्ताहिक वृत्तप्रभात व आम्ही मित्र परिवारातर्फे या कार्यक्रमाचे आयोजन केले होते। गणेशोत्सव आणि ईद मेला खूप प्रेमाने साजरा केलाय। आपण एकमेकांना शुभेच्छा देतो, शुभेच्छा दिल्यामुळे एकमेकांना प्रेम वाढतं, प्रेम वाढीत लागतं, आपण एकमेकांच्या सुख दुःखात सहभागी होतो आणि ती आपली सामाजिक जबाबदारी आहे। त्यानंतर काळ बदलला, आपण स्वातंत्र्यापूर्वी हे बीज कोणी रोपण केलं आपल्याला माहिती आहे। धार्मिक सलोखा मिळवण्याची सुरुवात कुठून झाली आपल्याला नक्कीच माहित आहे। 1834 मध्ये लॉर्ड मेकालो याला कालावधी झाला। खरोखर आळावगाव भौगोलिकदृष्ट्या चोपड्यानंतर मोठं लोकसंख्या वस्ती असलेलं वेगवेगळ्या जाती धर्माचं वास्तव्य असलेलं आपलं आळावगाव, तर ज्याला म्हणतो खऱ्या अर्थाने अभिनंदनाला पात्र आहे। बरेच छोटे मोठे असतात काही विद्यार्थी, तर तुमचे धन्यवाद देईल सर की आपण आपल्या शांतता मीटिंग मध्ये राहून एक गुलाल उधळून दिला। म्हणजे जो गुलाल जो असतो त्याच्याऐवजी आपण फुलं हे करायचे, ते एकदम चांगला उपक्रम घेतला। सगळं आपण वळून ठेवला पाहिजे। आपण या संदर्भात घेतलं तर आपले सर्वांचे ज्याला आरोग्य पण चांगलं राहील आणि आनंद। क्योंकि अपन उम्र के ये पड़ाव पर आ गए, 60 साल उम्र हो गई, यानी 58 में हम रिटायर हो गए, तो 60 साल का हो गए। तो भाई बोलता चलो ये बच्चे हम लोग भी गुस्सा करेंगे तो करेंगे, किससे बोलेंगे तो बोलेंगे, किसको बोलेंगे, तो अपन ने सुन लेना, थोड़ा सा शांत रह लेना, क्या फर्क पड़ता। तो ये जो प्रोग्राम है अच्छे तरीके से सभी कामों का ध्यान देने वाला इंसान सोचते रहता दिल में कि कभी तो कोई मेरी पीठ पर
शफकत का हाथ रखे, शाबाशी की थाप दे, हमारी पीठ खुद हम हमारे हाथ से थपथपा ले, चले चल अच्छा काम करा उमेश। हैं? तो ये जो आपने प्रोग्राम किया बहुत अच्छे तरीके से किया, लेकिन आपसे गुजारिश रहेगी ये जो सामने बैठे ये समझते, सामाजिक एकता को समझते, हर समाज के अंदर क्या बात है समझते। जो लोग नहीं समझते वो बाहर है। और प्रॉब्लम क्या आता साहब जी, साहब आपके तरफ मुखा की हे लोक शांततेसाठी प्रयत्न करतात, परंतु कोणी एखादी सर्व समाजामध्ये निर्णय संतोषी असतात नसतात असं नाही, असतात आणि ते काहीतरी करून जातात आणि त्याला दोषी हे शांतता कमिटी सदस्य बनून जातात। तुमचे हे लोक, ये जो नौजवान बच्चे ये बात को समझते नहीं, हम उनको समझाते रहते। हमारा जावेद मेंबर है, हमारा जुनेद है, खान है, अमजद खान है, ये बड़ा हो मनोहर पाटिल हमारे मेंबर, तो कहे कि जाओ तुम ये करके आओ, कि जाओ ये पत्थर मार के आओ, कि जाओ ये ऐसा करो। लेकिन जो लोगों को हमने समझाने को ना, जो लोगों को मट्टी में जो खड़ा सपड़ता वो कब हीरा बनता, निखर निखर के हीरा बनता। अच्छा नौमानी एक गरीब घर से आता था, तो मैं सभी लोगों से कहना चाहूँगा कि हम अगर वक्त नहीं दे सकते, हम अगर काम नहीं कर सकते, तो ये फारूक शाह नौमानी को हम पैसों से मदद कर सकते हैं ऐसे प्रोग्राम कराने के लिए, जिससे देश से गांव में एकता हो, तालुके में हो, देश में हो, राज्य में, और उसकी भी मुबारकबाद हो। और वो जो पास एकता का प्रतीक रहा, आज से 5 साल पहले या 6 साल पहले जलगांव के अंदर मीटिंग हुई थी शांतता कमेटी और कहा था सर, बड़े गर्व से कहा कि अगर हिंदू मुस्लिम की एकता देखनी तो अड़ावत में आओ। लेकिन अब मैं थोड़ा डरने लगा। बुढ़ा शेर नहीं होता सर, बुढ़ा मत कहो, बात साहब बुढ़े होंगे क्या, नहीं होते। विचार जो है, आदमी जिस्म से भले बुढ़ा हो सकता, नारी हो सकता, पर विचारों से नहीं। इसके लिए विचार रखो, विचारों को समझो, अपना जहन अच्छा बनाओ, अपने दिमाग में अच्छी बातें रखो, रहे पक्ष कोई भी पक्ष में रहो, लेकिन जैसे बाकी नेता करते, खासकर मैं हमारे चंद्रशेखर दादा को कहना चाहूँगा कि आप बार बार कहते कि गुलाब राव को देखो, गिरीश महाजन को देखो, लेकिन गुलाब राव और गिरीश महाजन उनके गांव में मुसलमानों के साथ उनके क्या संबंध है ये भी तुम देखो। वो अपने गांव में शांतता रखते, बाहर जाके भले कड़क बोलते, लेकिन गांव में शांतता, क्योंकि ये मिट्टी से हम पैदा हो, यहाँ पर हम पैदा हो, यहाँ हमको बड़ा होना है, यहाँ हमको रहना है, यहाँ हमारे बच्चों को फिरना है। कि अपने घर में तो समझाओ, लेकिन आजू बाजू में समझाओ। देखो ये गणपति विसर्जन क्यों आया था, लोकमान्य तिलक सर आप बड़ी बातें जानते, अंग्रेजों का राज था, देश में किसी को एक जगह होने नहीं देते थे, क्योंकि आज़ादी की बात करेंगे, इसके लिए उत्सव निर्माण किया कि धर्म के आड़ में वो आने से डरते थे, तो वो गणेश मंडल, गणेश उत्सव मनाकर उस जगह पे लोकमान्य तिलक बातें बताते थे। अब हम हमारा इतिहास नहीं जानते कि हमारे कितने मौलाना ने, कितने बुजुर्गों ने, कितने मुस्लिम राजाओं ने, कितने हिंदू राजाओं ने अपने देश के लिए जान दी। अब हम नहीं जानते तो हमारे बच्चे क्या जानेंगे। अब टीपू सुल्तान के बारे में बोलने जाओ तो भड़का, औरंगजेब के बारे में बोलने जाओ तो भड़का। ये भड़का क्यों उठ रहा है? क्योंकि हमारी कमी है, हमने ये बच्चों को सिखाया नहीं, हमने बताया। कार्यक्रमामध्ये व्यस्त झालेले आहेत। तर पहिली एक गोष्ट सांगू तुम्हाला, तसाच होता माणूस बनवलेला आहे, आणि असा माणूस या ठिकाणी
आपल्या सर्वांना विचार प्रदान करतो. ह्या म्हणजे एखादा माणूस, बिघडलेला माणूस जर सुधारला तर तो खूप मोठा बनू शकतो. एक उत्कृष्ट उदाहरण सांगतोय मी, त्याच्यात समोर सांगतोय. मी त्याला मानवली आणि हा एक चित्रच होतं खूप तो आता एक व्यक्ती म्हणजे चांगल्या पद्धतीने माझ्याविषयी चांगलं बोलू शकतो. तर मित्रांनो, असे काही लोक असतात, तर त्यांना थोडी योग्य दिशा देण्याचं काम झालं पाहिजे आणि ते काम आमचे पटेल सरांनी मंडळी करते. राहिलेली गोष्ट म्हणजे आपल्या देशात असं काय, आपल्या देशाची संस्कृती अशी हे विश्वच आमचं कुटुंब आहे. भारताचे मित्रांनो, ते विश्वच आमचं कुटुंब आहे. त्यानंतर आता हे काम चांगल्या 2 शिक्षकांनी त्यांच्या जोडीला आलेला करून त्यांनी सुरू केलेलं आहे. या कार्यक्रमामध्ये जे मी गणपतीच्या वेळेस पाहिलं ते विशेषतः किरवाणी आणि त्यांचं जे मंडळ होतं ते मला फारच आवडलं. कार्यक्रम छान होते आणि साहेबांनी त्यांना भरपूर वेळ दिला. पण साहेब, एक वैशिष्ट्य मी पाहिलं, कधी कधी तुमचा तो संयम पाहून मला आश्चर्य व्हायचं. आणि तुम्ही इतक्या संयमाने ते हँडल केलं सर्व, त्याचं मला म्हणजे कधी कधी मी म्हणजे इतकं सुंदर आणि संयम ठेवून मी अनेक वेळा पाहिलं ते वरती चढणारे पोरं काय आणि ते शर्ट टी शर्ट काढून म्हणजे त्यावेळेस तुम्ही मी म्हणजे असं मला चिड यायची बसून बसून. गणेश उत्सव वगैरे किंवा मोठ्या मोठ्या यात्रा मिरवणुका या आता सुरू झाल्या आपल्याकडे. आपण बघितलं हजारो वर्षापूर्वीचा आपला इतिहास आहे. आता तरी आपल्याकडे दळणवळणाच्या सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. आपल्याकडे रेल्वे आली, गाडी आली, मोटरसायकल आली, सगळं आलं. पूर्वी जर बघितलं आपण तर आपल्या देशातला निरक्षर असलेला माणूस सुद्धा संपूर्ण भारत फिरून येत होता. हिंदू समाजामध्ये जर म्हटलं तर 4 धाम यात्रा करणार आहे. घरून सीताटा म्हणून पायी यात्रा करायची. काशीला जाणारी लोक पायी यात्रा करायची, कारण कोणत्याही प्रकारची साधन सामुग्री आपल्या देशात उपलब्ध नव्हती, तर पायी करायची. तर ते कशी करायची हो? वडागावचा माणूस जर निघाला तर आडावरचा माणूस त्याचा आधारात त्याची व्यवस्था करायची. आडावरून लोणीला गेला तर लोणीचा माणूस त्याचा आधारात ते करायचं. लग्न समारंभ आपल्यामध्ये साकाराला कोणतं सांगू शकते. लग्नात सुद्धा तुम्ही बैलगाड्याला जायचे बाबा सांगतात कमी. त्या बैलगाडा एका दिवसात पोचायचे का हो? एका दिवसात जायचे ना बैलगाडा जे वरात जायचे नाही. ते अनेक दिवसांचा प्रवास करायचे. म्हणजेच काय, हे सांगण्यामागचं उद्दिष्ट एकच आहे की आमच्या देशातली जी संस्कृती परंपरा जी आहे ती हिंदूंची असो ना मुसलमानांची असो, संघामध्ये आम्हाला एक गीत शिकवतात, संस्कृती सबकी एक चिरंतन खून रगों में हिंदू है. की आमची संस्कृती सगळ्यांची एकच आहे. आज सुद्धा आम्ही चालीरीती परंपरा वगैरे आमचे उत्सव सगळे एकच आहेत. फक्त आमची आज वर्तनामध्ये इबादत करण्याची, म्हणजे ज्याला मराठीमध्ये आम्ही म्हणतो, संस्कृत मध्ये याच्यात म्हणतो की प्रार्थना. मुस्लिम बांधव इबादत म्हणतात, नमाज म्हणतात. दोघांमध्ये एकच शिकवलं जातं की प्रत्येक माणसाने धर्मासाठी जगलं पाहिजे आणि धर्माने जे सांगितलेलं आहे ते आचरणात आणलं पाहिजे. हे दोघं धर्म सांगतात. कोणताही धर्म बघा तुम्ही, हिंदू मुस्लिम ख्रिश्चन कुठेही बघा, कोणत्याही पुस्तकामध्ये असं लिहिलेलं नाही की कोणाचा अपमान करावा. इस्लाम मध्ये तर असं म्हटलंय की बोलताना सुद्धा शब्द जपून बोलला पाहिजे, की त्या शब्दामुळे समोरच्याचं मन जर दुखलं तर ते सुद्धा आम्हाला पाप लागतं. त्याला सुद्धा हराम म्हणतात. की बोलताना सुद्धा कोणाचं मन दुखलं नको जायला पाहिजे. हिंदू संस्कृतीमध्ये वेदांमध्ये सुद्धा असंच म्हणतात की बोलत असताना सुद्धा आपण तारतम्य बाळगून बोललं पाहिजे, की चुकून सुद्धा त्याचं मन दुखलं नको पाहिजे. छोट्या छोट्या गोष्टींमधून वाद का उद्भवतात याची चिंतन करण्याची गरज मला सगळ्यांना आहे. घडतं काय, आपल्या पूर्वजांनी जसं आता सांगितलं, वजारकाजी पैसाबानी लोकमान्य टिळकांनी गणेश उत्सव सुरू केला, शिवजयंती सुरू केली. कशासाठी केली हो? मानण्यासाठी केली, मनवण्यासाठी नाही.
पुण्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती सुरू झाली. कशासाठी सुरू झाली? मानण्यासाठी झाली, मनवण्यासाठी नाही. ईद ए उल नबी यांची मिरवणूक काय संदेश देते आपल्याला? की मानण्यासाठी आहे, मनवण्यासाठी नाही. आपलं मला काय झालं काही वर्षांमध्ये तर आपण मानणं कमी केलं आणि मनवणं सुरू केलं. काय करतोय आपण? मानणं कमी झालं, आपलं मनवणं सुरू झालं. आणि ते जिथून मनवणं सुरू झालं तिथून मंडळामध्ये समाजामध्ये ईर्ष्या उत्पन्न झाली. जिथं ईर्ष्या उत्पन्न होते तिथं 100% वाद निर्माण झाले. मंडळाचे बघा पूर्वी 10 वर्षापूर्वी 15 वर्षापूर्वी जर आपण बघितलं आपल्या गावामध्ये, मी बाहेरचे अनुभव सांगत नाही, आपल्या गावामध्ये पंचवृक्ष मित्र मंडळ आहे आपलं. आणि पंचवृक्ष मित्र मंडळ अशा ठिकाणी लागून आहे त्याला चारी बाजूने मुस्लिम वस्ती लागून आहे. जेव्हा पंचवृक्ष मंडळ विविध प्रकारचे देखावे स्थापन करायचे त्यावेळेस तिथं सगळ्या प्रकारचे यायचे. असं कोणी नव्हतं की मुस्लिम बांधवाला आणि फक्त हिंदू बांधव गेले असं व्हायचं का? प्रॅक्टिकली आठवा 10 वर्षापूर्वी आठवा आपण आपल्या गावाचं की आपण जायचो का नाही, राक्षस बनवला होता आठवून सर, राक्षसाला कोण बनवलं होतं? पंचवृक्ष मंडळाने. अनेक मुस्लिम मुलं महिला त्या ठिकाणी आनंद घ्यायला जायचे एकच मंडळ. मग गेल्या 10-15 वर्षामध्ये असं का झालं की आपण मिरवणुकीमध्ये सुद्धा सहभाग घ्यायला लागले. याचं सगळ्यात मोठं कारण मित्रांनो, सोशल मीडियाबद्दल सुद्धा बऱ्याच जणांनी सांगितलं की आमच्याकडे एक निगेटिव्ह सेट केला जातो आणि हा भारतीय नाहीये. हा नेट सेरेटिव्ह करण्याचं प्रमाण हे जागतिक मोठं षडयंत्र आहे. जागतिक षडयंत्रामध्ये काय होतंय? आपण कुठेतरी गुरफटतोय. प्रामाणिकपणे विनंती करतो की आपण सगळे आता स्मार्टफोन वापरायला लागलो तर आपण सुद्धा शेअर करताना निगेटिव्हिटीचा जो मेसेज येतो तो आपण तिथं डिलीट केला पाहिजे. पॉझिटिव्हिटीचा जो मेसेज आहे काय होतंय? समाजामध्ये जागृती निर्माण होते, क्रांती निर्माण होते. परंतु चुकून आपण सगळेजण काय करतो? निगेटिव्हिटीचे जे मेसेज आहेत किंवा निगेटिव्हिटीच्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण अधिकाधिक शेअर करतो आणि त्या अधिकाधिक शेअर केल्यामुळे आपली सुद्धा मानसिकता तशीच होत असते. आपल्या समोर आहे सामाजिक एकता कशी बांधली ठेवली पाहिजे. सांगली जिल्ह्यामध्ये गणपतीच्या काळामध्ये अतिवृष्टी झाली. अतिवृष्टी झाली तर गणपती पंडाल उडून गेला. उघड्यावर ती मूर्ती होती, तिच्या बाजूला मस्जिद आहे. तुम्ही बघा सोशल मीडियावर सर्च करा. मस्जिदीचे इमाम जे आहेत ते बाहेर आले, त्यांनी सांगितलं मंडप उडून गेला, मंडप बनवायला तुम्हाला वेळ लागेल तर ही मूर्ती अशी त्याची स्टेज सह मस्जिदीत ठेवा. अशा अनेक गोष्टी घडतात. ह्या गोष्टी आपण समाजासमोर मांडल्या पाहिजे. फक्त तिथं वाद झाला, तिथं आमचं बॅनर फाडण्यात आलं, तिथं आमचं हे झालं, तिथं आमची मिरवणूक वाढवण्यात आली, हे गोष्टी आपण आहेत तिथंच थांबवल्या पाहिजे. आणि असं जेव्हा आपण करायला लागू, आमच्याकडे एक गीत शिकवतात, समाज है आराध्य हमारा, सेवा व्रत है साधना, हम सब भारत माता के सूत, आपस में है भाई भाई, भ्रम ज्ञान अज्ञान के कारण आपस में है यह खाई. आपण जितकं वाचू, कारण कोणीतरी मेसेज टाकला आपल्या त्याच्यात ज्ञान नाहीये, वापेमध्ये बनतं. आपण जर वाचन केलं, दोघं विचारांचं वाचन आपल्याकडून झालं पाहिजे. पॉझिटिव्ह विचारांचं पण वाचन झालं पाहिजे, निगेटिव्ह विचारांचं पण वाचन झालं पाहिजे. की नेमकं काय म्हटलंय? आपल्यापैकी जर बसले नाही तर मी इस्लाम धर्माचे तिघीचे पण पुस्तक आहे हे चांगल्यापैकी बऱ्यापैकी वाचतो. हदीस सुद्धा वाचतो, शरीयत वाचतो आणि कुराण सुद्धा वाचतो. मला जर कधी कधी आता मी नेहमी सडमध्ये बसतो, कधीतरी एखाद्याने गोष्ट सांगितली मी त्याचा शोध घेतो. काय येऊ शकतो? जेव्हा माझ्या सांगितलेल्या जे वाङ्मय आहे, ज्याला आपण आमच्याकडे वाङ्मय म्हणतात, त्यांचं जे साहित्य आहे ते वाचल्याशिवाय त्याच्यातला डिफरन्स आपल्याला समजणार नाही. तर वाचलं पाहिजे. आणि असं करत असताना आपल्या आजूबाजूला जेव्हा काही घटना घडते
तर तिला थांबवण्यासाठी सुद्धा आपल्याला प्रयत्न करता येईल. म्हणून आपण जर बघितलं आपलं गाव जे आहे आपल्याला जास्तीत जास्त काम करावं लागणार आहे. परिवारातर्फे फारुख पटेल सर परिवार आणि फारुख भाई तसा तो माझा वर्ग मित्रच आहे आणि त्यासाठी माझा शेटे सरांनी चांगला अनुभव घेतलेला आहे. त्या सामान्य माणसाला आपण बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आयोजकाचे आभार मानतो. तो कमीत कमी 20-25 जणांची टोळी होती कळलं, आणि त्याच्यामध्ये तिकडचे टोळीचे प्रमुख होते. त्यांनी आता इथे छान इथे जे मनोगत व्यक्त केलं ते प्रेमराज भाऊ तिकडचे टोळीचे मुखिया होते आणि आमरुषा ते तिकडचे इकडचे होते. आता आमच्यापैकी ते जे आहेत ते वरिष्ठ नियुक्त झाले, हारुषा एसटी महामंडळाचे ड्रायव्हर झाले, शकील भाई तळवी ते पोलीस झाले, मुकद्दर जो आहे तो मुंबईला पोलीस आहे, बरेच पोलीस डिपार्टमेंटमध्ये आले. आता मी आहे पत्रकार झालो. आता मी तुम्हाला सांगतो की आता मी LLB ला ऍडमिशन घेतलेलं, पुढच्या 3 वर्षात मी वकील म्हणून तुमच्यासोबत येणार आहे. तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाची आवश्यकता आहे. तर तो एक जो काळ असतो प्रमोद भाई साहेबांनी मी तरुणांना समजावताना बऱ्याच वेळा प्रमोद साहेब बोलले की 18-19 वर्षाचे जे वय असतं ना ते खरोखर ते कोणाचं ऐकत नाही. पण त्यावेळेस जेव्हा आम्ही 2002, 3, 4, 5 मध्ये जेव्हा आम्ही इंडियन हायस्कूल सोडली त्याच्यानंतर शेटे सरांनी आम्हाला समजावलं, फारुख पटेल सर, शक्ती सर, आम्ही यांच्या संपर्कात आलो. मग त्याच्यानंतर आम्हाला समजायला लागलं की नेमकं चुकीचं काय आहे आणि चांगलं काय आहे. एक वेळेस तर एवढं मोठं भांडण झालं होतं सर, तुम्ही सर्वांनी मध्यस्थी केली होती, एवढं मोठं भांडण झालं. त्यावेळेस कुराडे साहेब होते, पोलीसच्या 2 गाड्या तिथे कॉलेजला आल्या, आमचं नाव देखील रस्टिकेट करण्यात येणार होतं त्यावेळेस. पण तेव्हा सर्वांनी मध्यस्थी केली, सर्वांनी आम्हाला बसून समजावलं. माझा प्रेमनाथ भाऊ आणि आमचे संबंध आता 20 वर्षांपासून असे आहेत की आम्ही भाऊ सारख्या प्रत्येक सणामध्ये आम्ही आवर्जून उपस्थित राहतो. हिंदूंचे सण असो, मुसलमानचे सण असो. आणि आता गणेश उत्सवाची जेव्हा इथे चर्चा झाली तर किरमाणी भाऊ आमचे भाऊ इथे बसलेले आहेत. तर मी सर्वात जास्त म्हणजे इथं टाळ्या झाल्या पाहिजे किरमाणी भाऊ साठी. त्यांचं मंडळ असतो पुण्यात त्यांचं मंडळ आहे. तर त्यांनी वेगवेगळे देखावे त्यावेळेस 25 वर्षा अगोदर बॉर्डर चित्रपट रिलीज झाला होता. त्यांनी बॉर्डर चित्रपटाचा देखावा, जिवंत देखावा त्यांनी सादर केला होता. इंडिया पाकिस्तानची त्यांनी तिथे युद्ध दाखवलं होतं. असे बरेचसे देखावे आणि त्यांनी आधी मला ते भेटले. ते बोलले फारुख भाई आप गांव में आओ और आप देखो सबसे छोटी साइज की मूर्ति हमारी. आणि तो शब्द त्यांनी पाळला. विशेष त्या दिवशी मी चौकामध्ये आमची चर्चा झाली. तिथे आम्ही बोललो की मोठमोठ्या मूर्त्यांमुळे काय होते की सर्व पूर्ण विसर्जन आपल्या विसर्जनाची मिळून अंधारामध्ये जाते. MCBचे लोक बिचारे परेशान, ते फिरता इकडची दार वरती करा तिकडची दार, त्याच्यामध्ये जोरजोरात डीजेचा आवाज. आम्ही सर्व तिथे बसलो होतो, त्याचा आमचं डीजे आवाज सर्व दूरपर्यंत जात होते. मग ईदे मिलादमध्ये डीजेचा आवाज असो गणेश विसर्जनामध्ये काहीतरी याच्यावरती काहीतरी अंकुश लावण्यात आला पाहिजे. त्याचे काही डिसेबल असतं, ते डिसेबल पोलीस प्रशासनाकडून डिसेबल देण्यात आलं पाहिजे. आणि त्याच्यामध्ये गणपतीची मूर्ती आहे तर त्याच्यावर काहीतरी बंधन आलं पाहिजे. आणि आम्ही आज या ठिकाणी उभे राहून जे बोलत आहोत याचं सर्व श्रेय आम्ही शेटे सर, फारुख पटेल, शकील सर या लोकांना आम्ही याचे श्रेय देतो, कारण की ते आम्हाला त्यांनी मार्गदर्शन केलं म्हणून आम्ही आज सगळे बघतो बॅच. आणि छोटे छोटे विद्यार्थ्यांना सुद्धा आम्ही आज हेच सांगतो की बाबा बघा, भांडण तंटा करून काही फायदा नाहीये. समाजामध्ये आज एकोप्याची गरज आहे आणि समाजामध्ये एकतेची गरज आहे. तो मैं सभी समाज के लोग यहाँ पर बैठे तो मैं एक ही शेर कहूँगा कि मेरे मुल्क मेरे वतन का गुणगान लिखना है और इन बिखरे हुए दिन को खुद तूफान लिखना है. ये हरे भगवे नीले सब रंग लेके आओ, मुझे जमीन पर हिंदुस्तान लिखना है.